प्रयत्न आहे। परभणी महानगरपालिकेसाठी सुद्धा मतदान झालं आणि परभणीमधलं मतदान प्रक्रिया ही पूर्ण होण्यासाठी अजून बराच अवधी लागण्याची शक्यता आहे, कारण 5:30 ही वेळ होती मतदान संपण्याची। पण तोपर्यंत रांगेत जे मतदाता उभे असतात, जे इच्छुक लोक असतात मत देण्यासाठी, मतदार असतात, त्यांना मात्र ती मतदानाची संधी दिली जाते। प्रचंड मोठ्या रांगा या 5:30 वाजता विविध मतदान केंद्रांवरती परभणीच्या आपल्याला पाहायला मिळाल्या। 7 वाजल्यानंतर सुद्धा शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील राजश्री शाहू प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे आहेत। त्यामुळे मतदार केंद्राध्यक्षांनी या सगळ्या मतदारांना टोकन वाटप केलंय। आढावा या संपूर्ण परिसराचा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आपण जर बघितलं तर मतदान करण्याचा वेळ हा 5:30 पर्यंतच होता, मात्र परभणीमध्ये आता 7 वाजले तरी सुद्धा मतदान अजूनही काही प्रभागांमध्ये सुरू आहे। मी सध्या प्रभाग क्रमांक 4 मधील या राजश्री शाहू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या या मतदान केंद्रावर आहे। इथं आपण जर बघितलं तर 7च्या नंतरही मोठ्या प्रमाणावर मतदार जे आहेत ते या मतदानाच्या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळून येत आहेत। या ठिकाणच्या केंद्राध्यक्षांनी या रांगेमध्ये असलेल्या पूर्ण मतदारांना टोकन दिलेले, जवळपास 147 टोकन या मतदारांना देण्यात आले। त्या पद्धतीनं हे मतदान जे आहे ते पूर्ण केलं जाणार आहे। या मतदानाला अजून नाही म्हणलं तरी 2 तास लागू शकतात, कारण मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा ज्या आहेत ते या मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहेत। केवळ याच ठिकाणी नाही तर प्रभाग क्रमांक 15 असेल, तसेच इतर प्रभागांमध्ये सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणावर मतदार जे आहेत ते मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।